जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी शासनाच्या नियमांनुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी निधी आरक्षित करण्यात येतो। हा निधी पूर्णपणे खर्च करून दिव्यांगांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात। शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेशासाठी रॅम्पची सुविधा तातडीने उपलब्ध करावी, अशा विविध सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या। पॅरा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं। या बैठकीत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष देवदत्त माने यांनी दिव्यांगांच्या काही मागण्या बैठकीत मांडल्या। यावेळी महापालिका उपायुक्त पंडित पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे तसंच प्रहार अपंग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष विकास चौगुले आदी उपस्थित होते।